सत्ते पाणी दिवस बर सत्ते आवरायला घे निघायचं आहे ना व होय एक बोलायचं आहे बोल की मी आलंच पाहिजे का म्हणजे नाही आलं तर नाही चालायचं का आता काय झालं अगं समधी तयारी झाली आणि मध्येच काय तुझं हे हो तसं नाही पण मी एकलीच मला कसं तरी वाटतंय कसं तरी वाटाय काय झालं आणि एकली म्हणजे आम्ही काय माणसं नाहीत होय हो पर बाई माणूस संग नका का मग ती पाटलीन बाई कोण आहे ती काय जुळवून घेणार आहे माझ्या संग काय झालं जुळून न घ्या बरं तिनं नाही घेतलं तर तू घे जुळवून म्हणजे तिथं बी मलाच माघार घ्या सांगा माघार घ्यायचं काय आहे त्यात तिथं काय आपण कुस्त्या खेळायला जाणार आहे वय अहो तसं नव पर ती पाटलीन एवढी मोठी बाय मला जुळवून गेलं असं नाही वाटत तिची इच्छा असेल का समजा हातात पाहिजे अगं ती पाटलीन असेल तिच्या घरात तिथं काय पाटलीन म्हणून मिरवाई येत नाही ती अरे बोलत आलाय कशा आहे का ठाव अगं ओळख झाली की तुमच्याच गप्पा चालतील नुसत्या एकदा ओळख तर होऊन दे काम बिम करतील का समजा मलाच करायला लागेल कर त्या बी काम करतील सांग की एकदा त्या परीस तुम्हीच सांगा की बरं बाई म्या सांग बस हा ना ते 2 गडी बी आला आहेत की ते करतील मदत बघितली की तुमची गडी कशी आहेत ते कसे आहेत म्हणजे काय झालं त्यासने एकाला ऐकाय येत नाही तर दुसऱ्याला हुबं बी राहता येत नाही सत्ते अगं त्याला ऐका येत नाही ह्या त्याची काय चूक आहे का हवं चूक नसल पण माझ्या डोसक्याला ताप नाही का होणार काय बी ताप होणार नाही जरा मोठ्यानं सांगायचं त्याला काय होतंय आणि दुसऱ्याचं काय त्याला तर सूट बी नसते बघाव तेव्हा नागागत डुलत असते ह्याच काय करायचं ते माझं म्या बघ हा हवं पण म्या म्हणते असली माणसं संग ठेवायचीच कशा पाय सत्ते अगं माणसं बदलत्या त्यासने बी सुधारायचं असतं आता तेच करा काम धाम सोडून आता काम कशा पाय सोडायचे आपली काम करून हे समज बघायचं आपण काय करायचं आहे ते करा पण माझ्या डोसक्याला ताप नग अरे बाई नाही होणार ताप आणि असं बी तो तात्या आहेच की मदतीला नग नग त्या परीस मी एकलीच काम कर आता काय केलं तात्यानं काय नाही पण त्याची बडबड ऐकण्यापर्यंत मी एकलीच बरी बरं बघू कसं कसं होत आहे आणि काय होतंय हा काळजी नग करू वय जा आवराय घे भांडी बिंडी घे सगळे हा देवी आई सुखाचं ठेव ग लय बाळा आले बघ होय माधू हा अरे खोला खोला म्हणून बाळून नाव काढलं बघ अरे त्याला खुळा म्हणणाऱ्यासने बी एक दिवस त्याच्या नावाचं खुळ लागल बघ अरे तात्यानं तर 100 रुपयाची पैज लावली बाळूच्या जीव अरे 100 रुपयाचं काय घेऊन बसला बाळप्पाच्या जीवावर अख्ख्या जन्माची बी पैज लावली ना तरी जिकल त्यो अरे माधू काका अरे भीमा अरे काय चाललंय काय नाही या अंगाला गेलतो बाळप्पाचं काय चाललंय त्याला बोलाय तरी कुठे गेला असतोय आता कर कामात रमलाय गडी आता अरे नुसतं कामात नाही रमला लोकांनी बी कामाला लावलंय त्यांनी होय का होय मग हे काय आत्ताच 2 गडी धाडलेत त्याच्याकडे पुढे ते सौंदतीला कुठेतरी जायचं म्हणत होता मेंढर घेऊन बर आणि मी आता ऐकलं त्या पाटलाच्या पोराला बी घेऊन जाणार आहेत त्याचं बी काहीतरी काम आहे म्हणलं कामाला सुरुवात झाली म्हणजे अरे म्हणजे आता कामाला सुरुवात झाली ना व मेंढर घेऊन जातोय बाळप्पा काय वय 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 हा पण त्या पाटलाच्या पोराचं काय काम आहे अरे असेल काहीतरी ते जाऊ दे पण बाळप्पा आता काहीतरी करतोय ना व मग हे महत्वाचं आहे वय वय बर तू नाही गेला संग त्याच्या अरे आमचं काय बाबा त्याला गरज लागती तेव्हा हाळी देतोय की आणि त्यानं हाळी मारल्यावर आम्ही बी जातोय की
बर 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 येऊ का म्या? होय होय मायाप्पाला सांग विचारलं म्हणून. सांगतो सांगतो. हा. चला. झाले का मग? यो येऊ तर दे आधी. आलात काय झाले ते सांगा पटकन. अयो मी जाऊन बघून आलो की बाळू सौंदत्तीला जाणार आहे का नाही म्हणून. त्या पाटलीनीला आपण भेटलो आणि तिला सांगितलं की तिकडे जाऊन काही उपयोग होणार नाही म्हणून. अगं त्याचा काही उपयोग झाला नाही वैजंता. अयो, उपयोग नाही म्हणजे जाणार आहेत की काय? अयो होय ऐकायलाच तयार नाही तर. काय होणार तुमच्याकडून? काही उपयोग नाही तुमचा. गुंडप्पा म्हणतो ना तेच खरं. अयो यो गुंडू असं म्हणतो. तुम्हाला सांगितलेले एक काम तुम्हाला करता येत नाही. लोकांचे तुम्हाला लग्न जुळवता येत नाही पण मोडताही येत नाही. काय होणार तुमचं काय माहित. अयो काय होणार म्हणजे? अयो मी काही कामाचं नाही असं म्हणायचं काय वैजंत तुला? मग त्या पाटलाच्या पोरासाठी साधे स्थळ बघता आले नाही तुम्हाला? अयो बघता आलं नाही म्हणजे? मी बघितलं होतं. अयो जुळलं नाही त्याला मी काय करणार? काय करणार म्हणजे काही करायला नको? प्रयत्न नको का करायला? अयो यो यो आधीच तो सखा पाटील मला शिव्या देऊन गेला. अयो काय प्रयत्न करणार? आणि त्या पाटलाचा मुलगा असा असेल मला काय स्वप्न पडलंय? मग ही माहिती कुणी काढायची? अयो कशी काढायची माहिती? सखा पाटलाने जशी काढली ना तशी काढायची माहिती. अयो काही होणार नाही तुमच्याकडून. काही उपयोग नाही तुमचा. सोडा. अयो वैजंता मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ऐकायलाच तयार नाहीत. अयो बाळूचं नाव घेतलं नाही ना तर त्यांना चैन पडत नाही. अयो बाळूला देव म्हणायला लागले. देव देव. काय देव? हे जरा अतीच होते आहे. अयो नाहीतर काय? अयो बाळू काय देव आहे? त्याला आपण लहानपणापासून बघतो आहोत देव म्हणे. एकाने देव मानले म्हणून कोणी देव होत नाही पण सगळेच देव मानायला लागले तर अवघड होईल बघा. अयो नाहीतर काय? लोकांचं काहीही असतं देव म्हणे बाळू. लोकांचं काय चाललं ना ते चालू द्या पण तुम्ही काय करायचं ठरवलं ते सांगा आधी. अयो माझ्या डोक्यात असं आलाय वैजंता की बाळूच्या मागावर मंगळूला पाठवायचं. अयो त्याने काय होईल? अयो तिकडे काय चाललंय ते समजेल तरी वैजंता. बाळू तिकडे जाऊन नेमके काय करतो तेही कळेल. तात्या गेलाच आहे तो सांगेलच की. अय्यो अय्यो तात्याचं नाव काढू नकोस. अयो तो आपला आहे की बाळूचा काही समजायचं नाही. त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही म्हणतो मी. अयो पण मंगळू तर बाळूला खूप घाबरतो. अय्यो त्याचं काही असेल पण मंगळू त्याच्या मागावर गेला की तिकडे काय काय चालले ते आपल्याला कळेल. शिवाय मंगळू पाटणीला सांगेल की बहिणीने पूजा मांडली आहे अनुष्ठान मांडलं आहे तुमच्या मुलाचं लग्न होणार म्हणून. बाळूच्या नादी लागण्याचा काही फायदा नाही बघा. अयो म्हणजे बाळूमुळे जरी लग्न झाले तरी भैरीमुळे झाले असे म्हणता येईल. आय कुठं जायचं आहे का? वय गंगीच्या घरला जायचं आहे. आता कशा पाहिजे? अगं आत्ताच कुठं आजारात बरं वाटत आहे आणि लगेच कुठं निघायचं काढतेस? बाळूसाठी लाडू केला आहे ते देऊन येऊ की. अगं पर तू सौंदतीला जाणार आहे म्हणलो होतो की म्या. वय म्हणला होतास म्हणूनच केला आहे त्याच्यासाठी लाडू. असं आहे वय. तेच म्हणलं पाट उठून हे काय करत आहेस तू? त्याला लाडू लय आवडतात. आता एवढा लांब जाणार म्हणल्यावर काय तर खावंसं वाटलं तिकडं तर काय करणार? हा समजा बरोबर आहे पर तो गेला असेल तर? नाही नाही असं काय बोल ना ग बाबा. अगं ते जाया पाहिजे असं नाही म्हणत आहे मी. पर जर गेलाच असेल तर मग आपण काय करायचं? आज निघणार आहे ना व त्यो. आपण लगेच निघू म्हणजे भेट होईल की. मला तर म्हणला होता का सकाळच्या लवकर निघणार आहे म्हणून. अरे वय पण समजा आवरून होईस तर येळ लागतोच की. हा
एवढ्या सकाळी कोणी जाते बाई? हे बी हायच म्हणा. आता एवढा गोटाळा जायचा म्हणल्यावर हे बी लागणारच की, हा? बाई गंगीला सक्तीला लगंबाला बी भेटता येईल. होय. तिघी बी लय आठवण काढत होती, हा तुझी. बाई आता गेल्या गेल्या समधी लय खुश होत्याल बघ. लई दिवस झाले त्यास भेटून. आता गंगी बी हिताचं नाव बी काढत नाही बघ. पर बाला सांगितलं आहेस का? आता ते तालुक्याला गेलं हाय, ते येऊस तोवर आपण बी परत येऊ की. हा बर बर, चल मी आवरा घेतो आता. हा बहिरी, अहो काय चाललं काय आहे? अहो एका डाव आपल्या बाजूला पडत नाही, कोणतरी येतोय दगड मारतोय आणि समजत बी नाही. त्या बाळ्यानेच केलंय सगळं. अहो बाळ्या कशापाई करील? तो गंगेच्या गावाला आहे. तो बाळू कुठेही असला तरी त्यानेच केलं हे सगळं. तुम्ही बी तेव्हा पगातच करायला लागलात की? मंगळू तेव्हा पाशी माझी तुलना करतात. नाही करीत. बर बघा, दगड कुणी मारला ते तर बघा की. बघणार. तुम्ही म्हणतात तसं जर बाळ्यानेच दगड मारला असेल तर बाळ्या गावातच आला असेल. मूर्खा, तो तिकडेच आहे, तिथून करणी करतोय. म्हणजे तुमच्यावर बी करणी करतो आहे? माझ्यावर करणी जमणार आहे का त्याला? हे बरं आहे. म्हणजे तो काहीतरी करून दगड मारून गेला आणि त्यालाच जमणार आहे का म्हणता येतोय? मंगळू, तू त्या बाळ्याचं खूप कौतुक करतोय. देवप्पाच्या वाटेवर तर नाहीच ना? नाही नाही नाही, मी कशापाई करू त्याचं कौतुक? मला काही समजलं नाही म्हणून मी आपलं बोललो. समजे, मला राग आला ना तर सगळं समजे. त्या बाळ्याचा तर बंदोबस्त करणारच आहे, सोबत तुझाही बंदोबस्त करून टाकेल. नाही नाही नाही, तुम्हा करून टाकेल, तुम्हा दोघांना. नाही नाही, बाळ्यालाच करा, मला नका करू. मला भ्या वाटलं म्हणून बोललो. भीती कुणाची भीती वाटते? अहो बाळूचीच की. आता तू मसलीच दगड मारतोय, मला तर काय करीन? मंगळू, काळजी करू नको, मी आहे ना. मामा राम राम. या असं ये केला. वय वाईचं वाटवाकडी करून यावं लागलं ना, म्हणून उशीर झाला. नाही का काळजी करू. तुमचा दादला जायचं नाही म्हणत होता ते ठाव आहे मला. वय पर तुमच्यावर विश्वास आहे म्हणून आलो. पर एक भ्या वाटतंय. कसलं ब्या? म्हणजे हितवर येणं माझ्यासाठी सोपं नव्हतं मामा. पर लेकासाठी म्हणून आले. पर हितून माघारी गेल्यावर हे मला घरात घेते आल का नाही काय बी ठाव नाही. ती बी एक परीक्षाच आहे. होईल समजून घे. आणि आपण जिच्या दर्शनासाठी चाललो आहे तिला भेटणं एवढं सोपं नाही. तुमच्या नशिबात तो योग लिहिला आहे म्हणून घडत आहे हे समजून. विक्रम, समजा ठीक आहे ना? वय मामा. अरे कशा पाय खोटं बोलतोय? हा, मनात जे काय आहे ते बोल. मामा, लोक तरच द्यायला लागले आहेत. आजवर कोणाच बी ठाव नव्हतं. मी लगीन का नाही करत, पर तुम्ही ओळखल्यापासून समजे मला टोचून बोलायला लागले आहेत. अरे बोलू दे किती बोलायचं आहे ते. उद्या हीच लोक तुझ्या लग्नात जेवत्यात.
म्हणताय म्हणजे नक्कीच होणार हे. हा आता बाकी कसला बीच्या डोसक्यात येऊन देऊ नका. सौंदतीला जायचा एवढंच ध्यानात ठेवा. वय वय सौंदतीला जाऊन येईस्तोवर आमचं घरदार समद इसरून जाऊ आम्ही. तसं पंढरीच्या वारीला जाताना लोक समद इसरून जातात नव तस आमच्या संग साक्षात पांडुरंगच आहे असंच वाटतंय आम्हासनी. पांडुरंग काय मत समध्यान संघ असतोय. काम होईल तुमचं. कवा एकदा सौंदतीला पोचतोय ना असं झालंय बघा. चालू आहे आवरावर चालू आहे. मेंढ्यांची पूजा होईल, भंडारा उधळू, नारळ फोडू आणि मग निघू. आणि माझी बायको बी येणार आहे. तुम्ही तिच्या संगच राहा. काय लागल पडल ती मदत करा. वय आता जाऊन येईस्तोवर पाटलीन हाय हे समद इसरून जाईन म्या. आणि वारकरी जशी वारीत काम करतात नव तसं समद काम करीन. वय जावा मदत करा. आणि तू विक्रम निघूस तर पडल ते लागल ते काम कर. वय पर मामा एक सांगायचं होतं. पंचाबद्दल सांगायचं असेल. वय आम्हासनी येताना भेटले होते ते. म्हणत होते तिकडे जाऊन काय बी फायदा होणार नाही. तुला काय वाटतंय? मला तुमच्यावर विश्वास आहे मामा. तुम्ही बोलले म्हणजे काम होणारच म्हणून तर इथवर आलोय. झालं तर मग आता बाकी कोण काय म्हणतंय त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही. वय याचं फळ तुला चांगलंच मिळणार हाय. अरे ही तर फक्त सुरुवात हाय. यावं का भय तुम्ही कोण? आम्हासनी बाळू मामांनी बोलवलं आहे. सौंदतीला घेऊन जाणार आहेत आम्हाला. हा पाटलीन बाई नव तुम्ही? वय सरस्वती नाव आहे माझं. तुम्ही मला नावानंच हाक मारा. नाही नाही पाटलीन बाई हाय तुम्ही असं नावाने कशी हाक मारायची? पर तुम्ही मला आवाजाव कशा पाय करताय? असं कसं मान द्याया ना ग वय. अहो तुमच्या पोरीच्या वयाचे हाय म्या. तरी बी बाळू मामाच्या कारभारी नाही सा तुम्ही. म्हणून काय झालं? तुम्ही मला सत्यवाद म्हणा. बर जसं तुम्ही म्हणाल तसं. हाय का पुण्यांदा? आणि काय पाहिजे असेल तर मला सांगा. गाव गड वाटून घेऊ नका. होय आणि तुम्ही बी काय काम बीम असेल तर सांगा मला. समद करीन म्या. होय बरं झालं तुम्ही संघ येत आहे. ये केलं दोघी संघ बरं ना. वाट कशी सरळ समजायचं बी नाही. खरंय. पर अजून कोणी येणार नाहीत वय संघ? नाही आय आणि भन आहेत पर त्या हितच राहणार आहेत. असं दमन बांधा रे. गामान अरे बाबा दमन बांधा म्हणलं. दमन गामान कसं बांधायचं? कसं सांगायचं याला रे. घामान बांध. घामान दमान वय येडच येते. असे गाठ बांधतो बाप जन्मे सुटले नाही पाहिजे. ए ते सोडायचंय पुण्यांदा. ती काय लगीन गाठ आहे का? बापाच्या सुटायची नाही म्हणे. बापाचं नाव घ्यायचं नाही सांगून ठेवतोय तात्या. नाही तर भांडण होईल आपलं. तुला कुठे बोललो मी? तू काम कर. सांग ना ह्याला बापाचं नाव कशाला घ्यायचं? हे बरं ऐकू येतं त्याला. बरे वा घ्या ते पटापट. विक्रमराव इकडे. काय विक्रमराव
पाटील होणारे म्हणलं का काम नाही करायचं का? काम करावं लागते. हे घ्या. अरे आवरा की किती आहे? हा झाले समजे काम. निघूया आता. होय.